मित्रांनो नमस्कार आणि स्वागत आहे माझ्या ॲग्री हेल्पर या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण आलेलो आहेत गजानन पेरू फार्म येथे। मित्रांनो येथे पेरू या वृक्षाची लागवड केलेली आहे। तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व माहिती जाणून घेणार आहोत। माझ्या चॅनलवर तुम्हाला शेतीमधील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक शेती कशी करावी याची माहिती मिळत असेल। जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला ॲग्री हेल्परला नक्की सबस्क्राईब करा। बघू शकता मित्रांनो पेरू फार्मिंग केलेली आहे। अतिशय उत्तम प्रकारे नियोजन आणि एकदम उत्तम मॅनेजमेंट केलेलं आहे। तर सर स्वागत आहे माझ्या ॲग्री हेल्पर या यूट्यूब चॅनलवर। नमस्कार सर तर तुमचे नाव काय आहे? माझं नाव राजेश बाबूराव गाडगे। सर आपल्या बागेचा पूर्ण पत्ता सांगा। अंबाजोगाई रोड, MIT कॉलेज, लातूर। सर किती एकरमध्ये बाग आहे आपली? 3 एकरमध्ये। सर आणि आपण पेरूची शेती किती वर्षापासून करता? 4 वर्षापासून। अनुभव आपल्याला 4 वर्षाचा आहे का सर? हो। सर तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा, पेरूच्या बागेला जमीन कसल्या प्रकारची लागते? हलकी मीडियम साईजने चालते, असं काही नाही। सर तर आता आपण या पेरू बागेची लागवड कधी केलेली आहे? 4 वर्ष पूर्ण झाली। 4 वर्ष का? हां। सर 2 झाडामधील अंतर किती आहे? त्या झाडापासून ह्या झाडापर्यंत 4 फुटाचं अंतर आहे। 4 फूट का? सर आणि 2 ओळीतील अंतर किती आहे? 2 ओळीचे अंतर ह्या झाडापासून ह्या झाडापर्यंत 6 फुटाचं अंतर। ओके, म्हणजेच मित्रांनो स्पेसिंग जी केलेली आहे ती 4x6 वर केलेली आहे। तर सर बेसल डोसमध्ये आपण काय दिलेले आहे? बेसल डोस 20-0 आणि आपला जे गोठ्यावरला शेणखत आहे, हां, दोघं मिक्स करून का? मिक्स करून द्या। सर पाण्याची कमतरता असते, कोणाकडे शेताकडे पाणी नसते, तर आपण इरिगेशन कोणत्या प्रकारे केलेलं आहे सर? ह्याला आपण ठिबक प्रमाणे केलेलं आहे। हां, अशा प्रकारे केलेलं आहे आपण। ठिबक केलेला आहे का सर? हां, सुरुवातीपासून ठिबकच? हा, सुरुवातीपासून ठिबक। ज्यावेळेस रोप लावलंय हां, त्यावेळेस पासून ठिबकच आहे आपलं। ओके सर। सर हे जे पेरूची बाग आहे म्हणजे रोप आहेत ते कोणत्या व्हरायटीचे आहेत? VNR। VNR का? हां, पूर्ण बाग VNR चे? पूर्ण। सर आपण तर VNR व्हरायटीज का लावली? दुसऱ्या बी खूप मार्केटमध्ये व्हरायटी आहे, जसे पिंक तैवान आहे, VNR आहेत, पण आपण VNRलाच का प्रेफरन्स दिला सर? हो, ती सांगायचं म्हणजे ही आपल्या एकतर वातावरणाला सूट होते, हां, कमी जरा ह्याच्यामध्ये चांगलं हे सूट होणारा आहे बियाणं। सर पाणी किती लागते? पाणीला फार कमी लागते, असं काही नाही। जसं उसाला लागते त्याच्यापेक्षा कमीच लागते। एखाद्या बरोबर हे ॲडजस्ट होऊ शकते। हां, एका बरोबर ॲडजस्ट होऊन जाते। हे आपली बाग सर एका बरोबर आहे का? आपल्याला विहीर आहे, हां, बरं त्याच्यावर होते ॲडजस्ट। पूर्ण विहिरीवर का? हां, पूर्ण विहीर। मित्रांनो बाग बघू शकता तुम्ही, 2 महिने अगोदर कटिंग केलेली आहे आणि अतिशय उत्तम प्रकारे बाग आलेली आहे। अजून आपण पूर्ण माहिती घेणार आहोत। फळांची लागवड सुद्धा झालेली आहे, बघू शकता तुम्ही, फळे हे लागलेले आहेत। सर या पिकावर विशेष करून कोणकोणती कीटक असतात? पांढरी माशी आणि तुडतुडी दोन्ही असतात का? जास्त यांचाच असतो का? हा, हो, यांचं जास्त। सर साधारण हार्वेस्टिंग कधी करता आपण? साधारण म्हणजे आपण रोप लावलं की 2 वर्षापासून आपल्याला ते माल द्यायला चालू होतं। 2 वर्षापासून? 2 वर्षापासून चालू होतं। सर तर एका झाडाला पेरू किती लागतात? असं आपण काही असं लावलं नाही गणित, हां, कारण माझ्या हिशोबाने 100, 100, 150 आसपास जाते। 100, 100, 150। ओके सर। तर सर साधारण एका फळाचे वजन किती असते? आपली ती ही आहे ना व्हरायटी? व्हरायटी, ती VNR असल्यामुळे का आपले 500, 650, 700 ग्रामपासून जाते एक फळ। मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मार्केट रेट। काही फळाला काही बागायतदार म्हणतात की आम्हाला मार्केट रेट चांगला मिळतो, काही जण म्हणतात कमी। तर आता आपण सरलाच विचारू किंवा त्यांचं मार्केट रेट काय असतं। तर सर सांगा आपल्या भाव काय असतो साधारण आपल्याला? आपल्या फळाची क्वालिटी 1 नंबर असल्यामुळे का आपल्याला 30 ते 40 रुपये किलो प्रति मिळतो। ओके सर। सर तर मार्केटिंग कशी करता आपण? कोणत्या मार्केटला माल घेऊन जाता? इथून लातूर जवळ आहे, औरंगाबाद जवळ आहे, अजून इकडे बघितलं तर म्हणजे मार्केटिंग मी करतच नाही, हां, कारण की स्वतः व्यापारीच येतोय, आपली क्वालिटी असल्यामुळे त्यांच्या जागेवरच माल घेऊन जातो। शेतात येतात का सर व्यापार? शेतात आहे ना, हां हां, त्यांना फक्त एक कॉल करायचं की बाबा तुम्ही एक माल येऊन बघून जावा, त्याने मग आपलं काय मालाचा त्याने भाव ठरणार, आपल्याला जी वाटण योग्य त्या देऊन टाकायचं, ती जागेवरच त्यांनाच करणार सगळं। ओके सर। आपण सांगायचं एवढं ही आहे। मित्रांनो सर्वात महत्त्वाचा प्रश्न, एका एकरामध्ये किती टन माल निघतो सर? एका एकरीमध्ये 7 ते 10 टनाच्या आसपास जातोय माल आपला का? हां, एकरीच्या हिशोबाने। एकरी मित्रांनो 7 ते 10 टन एकरी त्याने उत्पन्न काढतात, कारण नियोजन बी खूप चांगलं आहे। मित्रांनो बघू शकता तुम्ही, पावसाळ्याचे दिवस असून सुद्धा फील्डवर कोणतीच घाण नाही। 4 एकरमध्ये पेरूच्या बागेचे अत्यंत चांगल्या प्रकारे नियोजन केलेले आहे।
फळांच्या सुरक्षेसाठी फोम वापरणे, योग्य प्रकारे कीटकनाशकांचे वापर करणे, त्यांच्यामुळे यांच्या फळाला भावसुद्धा चांगला मिळतो आणि उत्पन्नसुद्धा चांगला मिळते. सर, आपण 4 एकरमध्ये पेरूची बाग केलेली आहे, तर आपला सर एकरी खर्च किती आला सर? आपला एकरी 40 ते 45 हजारापर्यंत आला आहे एकरी. सुरुवातीला जरा जास्त म्हणजे ते पुन्हा वर्षावर कमी होत जातं. म्हणजे एकदा सुरुवातीला रोप वगैरे आणायचे असतात, रोप वगैरे आणणं, मजूर वगैरे भेटणं, लावणं, हां. थोडं नियोजन लावताना जास्त लागते. एक बार नियोजन लागल्यानंतर थोडं कमी होत. सर, महत्त्वाचा प्रश्न, किती मजूर आहेत सर आपल्याकडे या 4 बागेचं संरक्षण करण्यासाठी, देखभाल करण्यासाठी? मजूर काही नाहीत आपल्यापाशी, हां. फक्त झाडाची छाटणी करण्यासाठी आणि माल तोडण्यासाठी. बाकी स्वतः आपणच करतो सगळं 4 एकर एकटे सांभाळता का सर? हो. सर, सर्वात महत्त्वाची गोष्ट की आपले वार्षिक उत्पन्न किती असते सर 4 एकरमधले बागाचे? 4 एकर आपण आता ह्या झाडाचं रोप आहे हां. त्याचं आपण 2दा सीझन घेतो, म्हणजे 6-6 महिने 6-6 महिन्याचं. हां. तर एका सीझनला आपल्याकडे 4 लाख रुपयाच्या आसपास राहते एका सीझनला एका सीझनला. तर मग वार्षिक 2 निघतात आपल्याला सीझन, 2 बॅच? हां. 2 बॅच निघतात. तर आपण 8-8.5 लाख रुपये उत्पन्न होतं 4 एकरमधून सर. 4 एकर. पण सर, तुमची बॅग बी दुसऱ्यापेक्षा खूप चांगली आहे सर. हो, आणि स्वतः केल्यामुळं फरक असतो ना. हां. त्याच्यामुळे स्वतःच सगळं मॅनेजमेंट मी बघतो. त्याच्यामुळे सर, जे नवीन शेतकरी मित्र किंवा उद्योजक या व्यवसायात या पेरूच्या बागेत करण्यासाठी इच्छुक आहेत, त्यांना तुम्ही काय सांगाल सर? सांगायचं म्हणजे पूर्ण अभ्यास करूनच त्याच्यात सगळी माहिती वगैरे एखादी हे घेऊन तरच उतरायचं ह्या क्षेत्रात. जर थोडीफार माहिती असेल तर दुसरं एखादी जिथे आपल्या आसपास आहे बाग त्याच्यापाशी जावा, त्याला विचारा कसं आहे काय नाही, कोणतं बियाणं लावायचे, कोणतं रोप आणायचे, अंतरकीट ठेवायचे, सगळं माहिती करून आपली पाण्याची सोय, जमीन आपली कशी आहे काय नाही ही महत्त्वाचं आहे. आपलं तिथं वातावरण वगैरे पाणी सगळं आपल्याला आहे का, म्हणजे आजकालचा निसर्गाचा तर काही भरोसा नाही सर. हो ना सर, पाणी परमनंट पाहिजे आपल्याला. शेतातच लागतंय परमनंट पाणी स्वतःच पाहिजे. तुम्ही तर बघालाच ना आपल्या झाडाचे काय ही आहे. आता ही थोडंसं ही झालंय, आता ही आपण खाली फवारणी वगैरे केलेली आहे कीटकनाशक तणनाशकची. आज ना उद्या जळून जाईल ते. ही आता होऊन जाईल, कारण की थोडं थोडं पिवळं पडलंय. दिसायला सर पिवळं झालेलं. बाकी सगळं ही स्वच्छच होऊन जाते, काही अडचण नाही. त्याच्यामुळे सगळी माहिती ही गरजेची आहे. माहिती घेऊनच पुढला पर्याय तुम्ही निवडा. ओके सर. सर, तुम्ही आम्हाला पेरू बागेची सगळी माहिती पूर्ण व्यवस्थापन दिल्याबद्दल मी ॲग्री हेल्परतर्फे आपलं आभार व्यक्त करतो. मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या ॲग्री हेल्पर या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.